बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर शिवसैनिकांनो तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं. काल भास्कर साहेबांचं, शिवसेना नेते भास्कर जाधव साहेबांचं ते वाक्य तुम्ही सर्वांनी ऐकलं असाल. खरं तर चिपळूण मधल्या या सभेमध्ये तुम्ही पाहिलं असाल, त्या सभेमध्ये पत्रकारांना बंदी होती किंवा मोबाईल नेण्यास बंदी होती, कारण हे पक्षांतर्गत एक मार्गदर्शन शिबिर असतं, पक्षांतर्गत एक चिंतन म्हणून आपण म्हणू शकतो. कारण कोकणामध्ये शिवसेनेचा पराभव झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये पक्षांतर्गत अशा बैठका होत असतात, कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या अशा बैठका होत असतात. यामध्ये मोबाईल नेणं, चित्रीकरण करणं किंवा तिथे पत्रकारांना नेणं, या सगळ्या गोष्टींना मनाई असते. ही पक्षांतर्गत एक शिस्त असते. या सगळ्या शिस्तीला तिथे कोणी फाटा फोडला हे मला माहीत नाही, पण ज्याने कोणी हा खोडसाळपणा केलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रभरामध्ये बातम्यावाल्यांसाठी, मीडियावाल्यांसाठी एक TRPचा आणि चघळण्यासाठी शिंदे गटाला एक विषय मिळाला. भास्कर साहेबांनी जे काही विधान केलं त्याचा तुम्ही गांभीर्याने विचार करा. नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं आणि त्यातून त्यांना काय संदेश द्यायचा होता, या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्यावरच पुढची 5 ते 10 मिनिटे मी तुम्हा सर्वांशी चर्चा करणार आहे. योग्य अयोग्य या सगळ्या गोष्टींवर मी माझं स्वतःचं एक वैयक्तिक मत इथे ठेवणार आहे. शिवसेनेचा प्रवक्ता म्हणूनही आणि माझं अनिश गाढवे म्हणून, माझं एक शिवसेनेचा एक सच्चा शिवसैनिक म्हणून माझं स्वतःचं मत याच्यावर मी ठेवणार आहे. भास्कर जाधव साहेब खरं तर शिवसेनेचा हा हिरा. मी हिरा हा शब्द यासाठी वापरतो कारण एवढं नॉलेज, एवढं ज्ञान सभागृहाच्या आतही सभागृहाच्या बाहेरही, आपल्या आयुष्याची जवळपास 40-45 वर्ष त्यांनी याच सेवेसाठी दिलेली आहेत. तुम्ही बघा ना, जवळपास 7 ते 8 टर्मचे ते आमदार राहिलेले आहेत. आपल्या जीवनामध्ये त्यांनी, मला त्यांचं एक स्टेटमेंट अजूनही आठवतं, त्यांचं एक वाक्य कायम आठवतं. ते कधीही आपल्या सहकार्यांना कार्यकर्ता म्हणून संबोधित नाहीत, ते सहकारी म्हणतात. हे असे डाऊन टू अर्थ, अगदी मातीशी नाळ जोडणारे शिवसैनिक, शिवसेनेचे नेते हे शिवसेनेचे हिरे आहेत. राणे कुटुंबाला कोकणामध्ये नडणारा सध्याच्या घडीला हा एकमेव अग्रेसिव्ह नेता, अग्रेशन, रागामधून तुम्ही पाहिलं असाल. निलेश राणेला चिपळूणात अडवून ठेवणारे, त्यानंतर तिथे तुम्ही सारा तो त्यावेळेसचा तो तमाशा सगळ्यांनी पाहिलेला आहे. चांगला अडकवून ठेवला होता निलेश राणेला आणि चांगला शिवसैनिकांच्या तावडीत देखील तो सापडला होता निलेश राणे. या सगळ्या राणे कुटुंबाला संबंध लोकसभा असेल, म्हणजे विनायक राऊत साहेबांची लोकसभेची निवडणूक असेल किंवा कोकणातल्या शिवसेनेच्या विधानसभेच्या निवडणुका असतील, म्हणजे प्रत्येक विधानसभा असेल, या सर्वांमध्ये राणे कुटुंबाला नडणारा हा शिवसेनेचा वाघ, हा शिवसेनेचा हिराच आहे. मी पुन्हा काही गोष्टी इथे पुन्हा नमूद करतो. बघा शिवसैनिकांनो, आपल्याला फक्त जे आपल्या कानाला पटतं त्याच गोष्टी ऐकणं आणि त्याच गोष्टींवर म्हणजे आपण असं करू शकत नाही की एवढं चांगलं आहे तेवढंच बोलायचं, फक्त तारीफ आणि तारीफच झाली पाहिजे, या गोष्टी होऊ शकत नाहीत. निंदकाचे घर असावे शेजारी हे म्हणतात ना, निंदकाचे. कारण जर तुमच्या काही चुका असतील तर त्या चुका देखील लक्षात आल्या पाहिजेत. आणि हा पक्षाच्या अंतर्गत तुम्ही पाहिलं असाल, कुठल्याही मीडियावर भास्कर साहेबांचा व्हिडिओ नाही आलेला आहे, भास्कर साहेबांचा ऑडिओ दाखवला जातोय. कारण व्हिडिओ तिथे काढणं ही मनाई होती. मी मगाशी तुम्हाला म्हटलं हा खोडसाळपणा आहे, पण ठीक आहे, जे काही आहे ते त्यांचा ऑडिओ जरी बाहेर आला, चला ठीक आहे, मुद्दा आलाच आहे, मुद्द्यावर चर्चा करूयात. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, शिवसेना एका अशा युद्धातून जाते, गृहयुद्धातून जाते, ज्यामध्ये शिवसेनेला पावलोपावली अनेक हादरे देखील बसत आहेत, अनेक हादरे. कारण बघा, एकामागोमाग एक हे असे स्वार्थाने भरलेली माणसं, म्हणजे जोपर्यंत शीता शिवसेनेत होती तोपर्यंत ही भूत जमत होती. आता काही भूत शिवसेनेतून बाहेर निघतायत कारण त्यांना खायला काही मिळत नाहीये आणि अशी खाऊ करणारी भूत शिवसेनेतून बाहेर गेलेली केव्हाच चांगली. विचार करा, ह्या अशा अनुभवाने ओतप्रोत भरलेल्या माणसांना इतक्या करोडोंच्या ऑफर असतील ह्या समोरच्या टोळ्यांकडनं, पण तरी देखील आजही शिवसेनेबरोबर निष्ठेने उभी आहेत. आज खरं तर भास्कर साहेबांचं मला वाटतं एक 8-10 दिवसांपूर्वीचं एक वाक्य मला आठवतं. कदाचित तुमच्या ते लक्षात किती आलं किती नाही मला माहित नाही, पण एका मीडियाने विरोधी पक्षनेते पद या पदाविषयी एक त्यांना प्रश्न विचारला होता की विरोधी पक्षनेते पदाविषयी तुम्ही आता तुमचं नेमकं काय आहे, कारण सरकार तुम्हाला विरोधी पक्षनेते पद देत नाही आहे.
विरोधकांना, त्यांनी तिथे पत्रकाराला म्हणजे दुरुस्त केलं की सरकार देत नाही आहे, यापेक्षा आमच्याकडनं म्हणजे विरोधकांकडनं तशा प्रकारचं पत्र हे विधानसभेच्या अध्यक्षांना द्यावं लागतं किंवा जावं लागतं, ती गोष्ट झालेली नाहीये. त्यामुळे अशा प्रकारचं पत्र विधानसभेच्या अध्यक्षांना देऊन त्यानंतर जर सरकारने नाही दिलं तर मग सरकारला आपल्याला दोषी धरता येतं. जर आपल्याकडनं अशा प्रकारचं पत्र गेलं नसेल तर आपण त्यांना काय म्हणून दोषी धरणार? बघा, शेवटी आपण म्हणाल या गोष्टी सांगण्यामागचं आज तात्पर्य काय? ज्या गोष्टी घडणं गरजेचं आहे त्या गोष्टी घडत नाही आहेत, हे कुठेतरी एक खेदाने का होईना पण कुठेतरी एक मान्य करावं लागेल. पण त्यातूनही अशा प्रकारच्या गोष्टी समोर आणून पक्ष नेतृत्वाकडनं, पक्षाच्या नेत्यांकडनं, स्वतः भास्कर साहेब हे पक्षाचे नेते आहेत, पक्षाच्या नेत्यांकडनं या संदर्भामध्ये काही कार्यवाही अपेक्षित असते आणि तशा प्रकारची कार्यवाही करून कमीत कमी भविष्यामध्ये होऊ घातलेलं किंवा भविष्यामध्ये ती जी काही पडझड होणार असेल ती पडझड थांबवणं, पक्षाला एक नवी झळाळी देणं आणि पक्षामध्ये ते पुन्हा चैतन्याचे ते क्षण आणणं हे फार महत्वाचं असतं. तेच भास्कर साहेबांनी काल मला केल्याचं दिसतं. विनायक राऊत साहेबांची जर आपण प्रतिक्रिया पाहिली असेल तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की भास्कर साहेब यांचं हे जे काही म्हणजे त्यांच्या जे काही अपेक्षा आहेत, त्यांचं जे काही खरं त्याला मी मार्गदर्शनच म्हणेल, या मार्गदर्शनाला अनुसरून तशा प्रकारची कार्यवाही देखील केली जाईल. अगदी योग्यच म्हणाले विनायक राऊत साहेबांनी देखील तेच सांगितलं. भास्कर साहेबांनी सांगितलेल्या गोष्टी अतिशय योग्य आहेत आणि तशा प्रकारच्या गोष्टी पक्षांतर्गत म्हणजे त्यांनी पदांविषयी सांगितलं होतं, शिवसेनेच्या काही जुन्या पदांविषयी की ज्या पदांवर असलेल्या व्यक्ती या पक्षाला अपेक्षित असं कार्य करत नाहीत, पण जुन्या असल्या कारणामुळे त्यांना काढता देखील येत नाही आणि न काढल्यामुळे बघा कुणाला नाराज नको होण्यासाठी म्हणून त्याला दुसरी तिसरी चौथी अशी पदं दिली जातात, जी की गोष्ट चुकीची आहे. या सगळ्या पदांना एखादी व्हॅलिडिटी असावी, म्हणजे त्याचा अंतिम मुदत देखील असावी. जसं शाखा प्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, तालुका प्रमुख असेल किंवा एखादा जिल्हा प्रमुख असेल, या सगळ्या पदांना एखादी अंतिम मुदत असावी हे त्यांचं म्हणणं होतं आणि अगदी रास्त त्यांचं म्हणणं आहे. कारण कित्येक वर्ष त्या पदांवर खेळलेल्या ह्या व्यक्ती आपल्या पदाला जर न्याय देत नसतील आणि त्यांना जर पदावरून बाजूला काढलं तर ते नाराज होतील. या फक्त एका गोष्टीमुळे आपण त्यांना जर पदावरून कमी करत नसू आणि पक्षाला अपेक्षित असं कार्य जर त्यांच्याकडनं घडत नसेल किंबहुना कार्य न घडण्यापेक्षा त्यांच्याकडनं पक्षाचं नुकसान कसं होईल अशाच प्रकारचं जर कार्य घडत असेल आणि आपण आपल्या डोळ्या देखत त्या गोष्टी जर बघणार असू, आपल्यात जर ती हिंमत नसेल तर मग काय झालं अशा म्हणजे काय करायचं अशा नेतेपदाचं, ही त्यांची जी खंत आहे ती अतिशय योग्य खंत आहे. त्यामुळे शिवसैनिकांनो, भास्कर साहेबांचं केलेलं हे स्टेटमेंट मला अतिशय योग्य वाटतं. याच्यामध्ये मला काहीही वाकडं असं दिसत नाही. याच्यानंतर अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले मला वाटतं सामंतांचं उदय सामंतांचं एक वाक्य माझ्या कानावर, एक वाक्य कसलं अगदी 3 ते 4 मिनिटांची त्यांची एक व्हिडिओ क्लिप माझ्या पाहण्यामध्ये आली. उदय सामंत कुठली मीडिया मला आठवत नाही, पण मला वाटतं माहित नाही ती मीडिया मला आठवत नाही कुठली, पण उदय सामंत म्हणतायत भास्कर साहेबांसारखं नेतृत्व आमच्याकडे आलं पाहिजे, आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी तयार आहोत. अनुभवाने ओतप्रोत भरलेलं आधी उदय सामंत आधी ते बाजार फिरून आलेत ना, तुम्ही सारा गाव फिरून आलेत, ते 12 गावचं पाणी पितात म्हणतात ना, कुठल्या अर्थाने म्हणतात तेही तुम्हाला चांगलं माहिती आहे. ते फिरणं चालू ठेवा तुमचं. सध्या इकडे आहे सुगीचे दिवस आहेत, इकडे तुम्हाला शीतं मिळत आहेत, त्यामुळे इकडे जमलेली भूतं आहेत ती. बघा, शेवटी मी वारंवार सांगत असतो, काळ असाही असतो, पण ज्यावेळेस काळ इकडचा इकडे फिरतो त्यावेळेस ही उंदरं फिरायला लागतात आणि भास्कर साहेबांना तुमच्या त्या पंक्तीत बसवू नका. आज भास्कर साहेब शिवसेनेचे जरी एकमेव आमदार असले, कोकणातले संबंध रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गातले एकमेव जरी आमदार असले तरी उभ्या कोकणातच सोडा, त्यांनी फक्त कोकणासाठी नाही तर विदर्भासाठी देखील तेवढीच मेहनत घेतलेली आहे. विदर्भामध्ये म्हणजे भले कोकणातले नेते असतील पण विदर्भातलं त्यांना विदर्भाचे विभागीय नेते होते. ते विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भ असेल, पश्चिम विदर्भ असेल, मला वाटतं पूर्व विदर्भासाठी होते, पश्चिम विदर्भासाठी अरविंद सावंत साहेब होते, जे काही असेल ते. पण त्या संबंध पट्ट्यामध्ये जवळपास 50 ते 60 विधानसभांसाठी त्यांनी अहोरात्र मेहनत केलेली आहे. आपल्या विधानसभेत कमी, कारण मी स्वतः त्यांच्यासोबत कित्येक सभांमध्ये होतो, आपल्या विधानसभेत त्यांनी सर्वात कमी वेळ दिला. आपण म्हणतो भास्कर साहेबांचा विजय हा 2-2.5-3 हजार मतांनी झाला, कदाचित तीही जागा धोक्यात येऊ शकली असती.
आपला विजय होण्यापेक्षा किंवा आपण आपल्या मतदारसंघापुरते केंद्रित राहण्यापेक्षा आपण संबंध महाराष्ट्रभर फिरून शिवसेनेचे ते हात मजबूत करायचे, शिवसेना मजबूत करायची, ह्या एका ध्येयाने झपाटलेलं हे व्यक्तिमत्व ज्यावेळेस उभ्या महाराष्ट्रभर फिरत होतं त्यावेळेस आपल्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये त्यांना तेवढा स्वतःचा प्रचार करता आला नाही. ही दुर्दैव ही खंत आहे. असो, पण त्यातूनही त्यांच्या सर्व मतदारांनी, विशेषतः त्यांचे चिरंजीव असतील, विक्रांत जाधव असतील, या सर्वांनी तिकडची आपली बाजू भक्कम ठेवली. आपला प्रचार होत राहिला आणि भास्कर साहेब बाहेर देखील महाराष्ट्रभर शिवसेनेची ती धुरा सांभाळत होते. हे असं पाहिजे, नेतृत्व हे असं असलं पाहिजे. म्हणजे सेनापती म्हणून मी फक्त माझ्या एखाद्या मर्यादित जागेपुरता न राहता मी संबंध महाराष्ट्रभर किंवा मी प्रत्येक फ्रंटवर लढत राहील, माझ्या प्रत्येक माणसासाठी मी लढत राहील. कारण शेवटी शिवसेनेमध्ये जी काही जुनी जाणती माणसं आहेत त्यांची आपण मानू नका, संख्या आता कमी आहे, फार कमी. म्हणजे देसाई साहेब असतील, सुभाष देसाई साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील, विनायक राऊत साहेब असतील, राजनजी विचारे साहेब असतील, शिवसेनेची जुनी मंडळी, किशोरीताई पेडणेकर असतील, लीलाधरजी डाके साहेब असतील, ही अशी मंडळी फार कमी आहेत आता. त्यामुळे सुनील प्रभू साहेब, म्हणजे ही जी अभ्यासपूर्ण बोलणारी मंडळी, अनिल परबांसारखी अभ्यासपूर्ण बोलणारी ही मंडळी ही फार कमी आहेत. त्यामुळे आपल्याला अनिल देसाई साहेब असतील किंवा या सगळ्या नेत्यांना त्यांच्या भागात तर प्रचार करायचाच होता, पण त्याचबरोबर महाराष्ट्रभर देखील आपल्याला प्रचारांच्या धुरा सांभाळायच्या होत्या. या सर्व नेत्यांनी, काही नावं जर राहून गेली असतील मला आता आठवत नसतील तर, पण या सर्व नेत्यांनी हे जे काही, बघा शिवसेनेचं यश हे आमदारांच्या खासदारांच्या संख्येत मोजून घेता येणार नाही. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या बाबतीत जे काही घडलंय हा प्रकार आजपर्यंतचा न भूतो न भविष्यती इतका घाणेरडा आणि इतका भयानक प्रकार आहे. या सगळ्या प्रकारातनं शिवसेनेला सावरून 14वर असलेल्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या 20वर गेलेली आहे. याच्यामध्ये मी कुठेही संख्या कशी वाढली हे सांगण्याचा माझा कुठेही मानस नाही, माझा प्रकार नाही. पण शिवसेनेला या अशा काळामध्ये, ज्या काळामध्ये म्हणजे कुठे कुठे तिघळं लावायची, कुठे कुठेही गळती थांबवायची, अशा काळामध्ये शिवसेनेची ही पडझड थांबवण्याचं कार्य या सर्व नेत्यांनी, सर्व शिवसैनिकांनी, अगदी स्थानिक तळागाळातल्या सर्व शाखा प्रमुख, गटप्रमुख, अगदी पन्ना प्रमुखापासूनच्या उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख या सगळ्या फळीने जे केलेली मेहनत आहे, तुम्ही आम्ही केलेली मेहनत आहे, घराघरातल्या शिवसेना प्रेमींनी केलेली मेहनत आहे, बाळासाहेबांच्या विचारांवर महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर नव्हे तर जगभर पसरलेल्या लाखो शिवसैनिकांच्या त्या प्रार्थनांचं हे सगळं फळ आहे. आजही शिवसेना भक्कम आहे, आजही भक्कम आहे. आज तुम्ही पहा, हा स्वबळाचा निर्णय आता तुम्हा सर्वांना माहितीच असावा. आजच ती बातमी आलेली आहे. 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या, वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या जन्मदिनाच्या निमित्त शिवसेनेचा एक मेळावा होऊ घातला अंधेरीमध्ये. आपण सर्वांनी यावं, त्या मेळाव्याला आपण सर्वांनी यावं. त्याचं सर्व टाइम टेबल तुम्हा सर्वांना मिळेल, मी स्वतःही तिथे असणार आहे, आपलीही भेट होईल. आपण सर्वांनी त्या मेळाव्याला यावं. विचार करा, त्या मेळाव्यामध्ये शिवसेनेच्या स्वबळाच्या त्या सगळ्या गोष्टींविषयी भविष्यातलं तुम्हाला मार्गदर्शन होणार आहे. काय शिवसेना स्वबळावर जाते या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे कळतील. कारण आज शिवसेनेकडे इतके उमेदवार आहेत, एका चढ एक शिवसेनेकडे उमेदवार आहेत सगळ्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये, आणि अगदी भक्कम असे उमेदवार जे निवडून सुद्धा येतील. विधानसभांच्या वेळेस तेच झालं होतं की आपल्याकडे उमेदवार असताना आपल्याला जागा नसल्यामुळे आपल्याला उमेदवार देता आले नाही. शेवटी उमेदवार दुसऱ्या पक्षांमधून जाऊन आमदार झाले होते. अनेक उदाहरणं आहेत आपल्या समोर, त्या उदाहरणांमध्ये मी पुन्हा जाणार नाही. भास्कर साहेबांचं ते स्टेटमेंट पहा, नाही तर आपल्या पक्षाची काँग्रेसच झालेली आहे. हे स्टेटमेंट त्यांनी शिवसैनिकांना एक कुठेतरी टोचावं, ते वाक्य टोचावं आणि टोचून त्याच्यातून त्यांनी कामाला लागावं. त्यांची खऱ्या अर्थाने ही कळकळ होती. इथे कुठे काँग्रेसला कमी समजायचंय, कुठल्या पक्षाला कमी समजायचंय किंवा आणखी काय, हा आमचा प्रकार नव्हता. पण लक्षात घ्या, आपल्या शिवसेनेमध्ये एकमेकांचं ऐकलं जातं, एकमेकांचा सन्मान केला जातो, एकमेकांच्या आदेशाचं पालन केलं जातं आणि विशेषतः वरिष्ठांच्या आदेशांचं पालन केलं जातं. हेच त्यांना सांगायचं होतं. आपल्या शिवसेनेमध्ये आपण एकमेकांना जो साहेब म्हणून उल्लेख करतो ना, त्याचं महत्वाचं कारण ते आहे. काँग्रेसची काय त्यांची प्रथा असेल त्यांचं त्यांना माहिती, त्याविषयी आपलं देणं घेणं नाही. पण हे कारण त्यांनी शेवटी सगळ्या पक्षांचं राजकारण त्यांनी अतिशय जवळून पाहिलेलं आहे भास्कर साहेबांनी. ते पूर्वाश्रमीचे कुठल्या पक्षामध्ये होते बघा,
विचार करा, शिवसेनेमध्ये आल्यानंतर, कारण त्यांनी बाळासाहेबांसोबतचा काळ काढलेला आहे, त्यांचं आयुष्याचे 40-45 वर्ष, म्हणजे तुम्ही विचार करू शकता, ही अनुभवांनी ओतप्रोत भरलेली पुस्तकं आहेत. ही जेवढी त्याची तुम्ही पानं उलगडणार ना, तेवढी तुम्हाला ही पुस्तकं खोलल्यानंतर कळत जातील ही पुस्तकं आहेत. आणि आपले कोकणातले सर्वच्या सर्व नेते, अगदी मी तुम्हाला तळ कोकणात सुरुवात करेल, अगदी वैभव नाईक साहेब असतील, राजन साळवी साहेब असतील, म्हणजे बघा ना, ही सगळी माणसं, अगदी भास्कर साहेब असतील, ही सगळी माणसं म्हणजे एक फणसासारखी आहेत. भले तुम्हाला काटेरी दिसतील, बोलताना तुम्हाला कडू लागेल त्यांचं बोलणं, ज्यावेळेस ते बोलतील, विनायक राऊत साहेब असतील, त्यांचं बोलणं तुम्हाला टोचेल, पण ती माणसं तेवढीच आतून रसाळ आणि गोड आहेत. भास्कर साहेबांचं सुद्धा असंच आहे. आपली शिवसेना वाढावी, त्यांचं एक स्टेटमेंट तुम्हाला आजही आठवत असावं, आज 20 आमचे आमदार आहेत ना, आम्ही ज्या वेळेस सभागृहात असू ना, आमचे 20 आमदार तुमच्या 200ला भारी पडतील. हे त्यांचं स्टेटमेंट आजही ऑन रेकॉर्ड आहे. सभागृहाच्या बाहेरचं स्टेटमेंट आहे त्यांचं हे. मी स्वतः जवळून त्यांच्यासोबत काम करत असतो, त्यामुळे मला सगळा हा प्रवास त्यांचा माहिती आहे. आणि आपल्या अगदी अनुभवाची, समजा 5 वर्ष सुद्धा पक्षात नसतील, त्याला सुद्धा तोच मानपान, आणि ज्याच्या अनुभवाचं 40-45 त्याला सुद्धा तोच मानपान ते देतात. हे असलं पाहिजे शिवसेनेच्या नेत्यांचं कार्य. खरं तर आज तुम्ही पहा, शिवसेना कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणी हरली. सावंतवाडीमध्ये आपले राजन तेली असतील, त्यानंतर तुम्ही पाहिलं असाल संदेश पारकर कणकवलीमध्ये. खरं तर वाईट वाटलं, वैभव नाईकांचं कुडाळ मतदारसंघातनं, राजन साळवींचं राजापूर मतदारसंघातनं, हे शिवसेनेचे निष्ठावंत वाघ हे निवडून आले पाहिजे होते. विनायकजी राऊत साहेब, रत्नागिरी सिंधुदुर्गाची जागा आपली थोड्या मतांनी गेली खरं पाहायला गेलं तर, पण ही सगळी माणसं निवडून यायला हवी होती. इकडे महाडमधून स्नेहलताई जगताप होत्या, अनेक आपल्या अशा जागा पडत गेल्या. दापोली मतदारसंघातनं संजयराव कदम होते, ज्यांनी अगदी घाम फोडला होता त्या रामदास कदमाचा आणि त्याच्या पिता पुत्रांचा सगळ्यांचा घाम काढला होता. पैशाच्या महापुरापुढे हे संजयराव कदमांसारखे आपले कट्टर शिवसैनिक हे थोडे कमी पडले. पैशाच्या महापुरापुढे तुम्ही कमी पडलात, निष्ठेच्या महापुरापुढे नाही पडलात. हे असं आहे. पण शेवटी मी तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगेल. परवाच्या दिवशी मला वाटतं अमित शहा शिर्डीमध्ये आले होते. आता सुजय विखे पाटलांनी ते विधान केलंच आहे, त्यामुळे ते विधान आता त्याचा आणि ह्याचा किती संबंध लागतो, आणि संबंध लागला तर निव्वळ योगायोग. सुजय विखे पाटील म्हणाले होते की शिर्डीत देशभरातून सगळे भिकारी शिर्डीमध्ये येतात. आता त्याचा आणि ह्यांच्या भेटीचा, यांचा मेळाव्याचा आणि अमित शहांचा येण्याचा काही संबंध असेल तो निव्वळ एक योगायोग समजावा, असं काही आहे. पण त्यांनी येऊन काय सांगितलं, आवाज मुंबईपर्यंत गेला पाहिजे, मुंबईपर्यंत, एवढा मोठ्याने बोला, मुंबईपर्यंत. म्हणजे धाक आहे हा शिवसेनेचा, आणि शिवसेनेचा धाक कालही होता, आजही आहे, भविष्यातही राहणार. मला आजही पक्षप्रमुखांचं ते स्टेटमेंट आठवतं. शिवसेना कठीण काळातनं चाललेली आहे. या अशा अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं आणि पक्षाला ब्लॅकमेल करणारे त्यांनी हे वाक्य सुनावलेलं आहे की हे योग्य नाही. त्यामुळे जे कोणी सोडून चाललेले आहेत त्यांचा विचार सोडून द्या शिवसैनिकांनो. मनामध्ये एक बगावत ज्यावेळेस येते ना, अगर तुम्हारे दिल में वो बगावत आ गई ना, तर त्याला मग आपण कधीच थांबवू शकत नाही. एकदा हृदयामध्ये तुमच्या ती बेवफाई आली, बेईमानी आली, तर आली संपलं. वन टाइम आली हृदयामध्ये, बेईमानी आली, विषय संपला. एवढं स्पष्ट आहे शिवसेनेच्या भूमिकेचं. असो, मी भास्कर साहेबांच्या त्या सर्व स्टेटमेंटचं संपूर्णपणे समर्थन करतो. आणि कुठेतरी जे निष्क्रिय कार्यकर्ते आहेत, निष्क्रिय पदाधिकारी आहेत, त्यांना कुठेतरी पक्षातून त्या पदावरून बाजूला करून त्या ठिकाणी लढवय्ये कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते, ज्यांच्यामध्ये बळ आहे, ज्यांच्यामध्ये लढण्याची धमक आहे, त्यांना त्या पदावर आणून त्या पदाला न्याय द्यायचा आहे खरं तर. आणि ह्या गोष्टी योग्यच आहेत. कुठेही शिवसेनेची कधीही काँग्रेस होणार नाही, आणि भास्कर साहेबांच्या त्या पद्धतीने त्या विधानाला घ्यायची अजिबात गरज नाही. भास्कर साहेबांचं म्हणणं अतिशय वेगळं होतं आणि ते तुम्हा सर्वांना कळलेलं आहे. असो, तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतोय. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, पुढे ज्या काही गोष्टी घडत राहतील तुम्हा सर्वांसमोर इत्यंभूतपणे घेऊन येत राहील. जय महाराष्ट्र. काळजी घ्या.